अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। बृहदारण्यक उपनिषद चालू आहे आणि त्याच्यामधला अध्याय दुसऱ्या अध्यायामध्ये पंचम ब्राह्मण चालू आहे आणि पंचम ब्राह्मणाचे 6 मंत्र झालेत. आता आज आपण 7व्या मंत्रामध्ये थोडक्यात सुरू केलं होतं, तर ते 7वा मंत्र आता पुनश्च घेऊ आपण आणि काय विषय ते बघूया आपण. तेव्हा मंत्र असा होता की अयम चंद्र हा सर्वेशा भूतानां मध्वस्य चंद्रस्य सर्वाणि भूतानि मधु यश्चाय अमस्मिन् चंद्रे तेजोमयो अमृतमयः पुरुषो यश्चात् मध्यात् अध्यात्म मनस्तो स्तेजो मयो अमृतः मयः पुरुषो यमेव स यो यामात्मेत अमृतम इदम ब्रह्मेदम सर्वम. अर्थ असा आहे याचा की हा जो चंद्रमा दिसतो ना, तो समस्त भूतांचा मधु आहे आणि समस्त भूत या चंद्राचे मधु आहेत. मधु या शब्दाचा अर्थ मी मागच्या वेळेस विस्ताराने सांगितला. मधु म्हणजे काय की मधु म्हणजे आवडणारी गोष्ट, म्हणजे मधमाशांना मध जो आहे ते सर्वात आवडणारी गोष्ट असते. तेव्हा इथे तो मधु हा जो शब्द वापरलाय, तर तो परस्परांशी जे अतिशय स्नेहभूत असे जे संबंध आणि आपुलकीचे संबंध, आत्मीयतेचे संबंध असतात, त्या संबंध असणाऱ्या तत्वाला मधु असं म्हटलेलं आहे. तेव्हा चंद्रमा इथे समस्त भूतांचा मधु आहे आणि समस्त भूत या चंद्राचे मधु आहेत. हे ज्या चंद्रमामध्ये तेजोमय अमृतमय पुरुष असतो आणि अभिजे आणि जे हे अध्यात्म मनासंबंधी तेजोमय अमृतमय हा जो पुरुष असतो, तोच तो आहे, तोच तो आत्मा आहे. आणि म्हणून हा तो आत्मा आहे ह्या वाक्याने दाखविले आहे. हे अमृत आहे, हे ब्रह्म आहे आणि हे सर्व आहे. तेव्हा ह्याचा आशय तोच आहे. आपण पूर्वीपासून जे श्लोक पाहत आले की चंद्रमा हा मधु आहे मुख्य म्हणजे, आणि त्याचं जे अध्यात्म तत्व आहे ते मनतत्व आहे. आणि मानस पुरुष जो असतो तोच तो पुरुष तत्व जे आहे तेच आत्मतत्व आहे. हा त्याचा मुख्य म्हणजे त्याचा आशय आहे. तेव्हा इथे आपण एकानंतर एक आता हे तत्व पाहतोय आपण न, ते समष्टीमध्ये असलेले जे तत्व आहेत आणि व्यष्टीमध्ये असलेले तत्व आहेत त्यांचा परस्परांशी कसा संबंध आहे. जसा चंद्रमाचा संबंध हा मनाशी आहे आणि मनाच्या अधिष्ठानामध्ये जो पुरुष तत्व आहे, तो तेजोमय अमृतमय पुरुष तत्व आहे, तोच आत्मतत्व आहे आणि ते आत्मतत्व सर्वावर नियंत्रण करत असतं. तर ते समष्टी आणि व्यष्टी दोन्हीमध्ये ते एकच आत्मतत्व आहे. त्या समष्टीमध्ये तो चंद्रमा आहे, तर व्यष्टीमध्ये ते मनतत्व आहे. पण दोन्ही ठिकाणी जे अधिष्ठाता अमृतमय भूत आहे, म्हणजे पुरुष आहे, ते पुरुष जे आहे तेच आत्मतत्व आहे असं या ठिकाणी हा सिद्धांत सांगितला आहे. आणि असाच सिद्धांत प्रत्येक विविध अशा या तत्वाशी, समष्टी आणि व्यष्टी तत्वाशी हा परस्परांशी संबंध कसा आहे हे आता येणाऱ्या सर्व मंत्रामध्ये सांगितलेले आहे. आता पुढे विद्युत हा विषय आहे. इयं विद्युत सर्वेषां भूतानां मध्वस्यैः विद्युतः सर्वाणि भूतानि मधु यश्चामस्यां विद्युतो तेजोमय अमृतमय पुरुषो यश्चात् अध्यात्म तेजस तेजोमय अमृतमय पुरुषो यमेव स यो यमात्मे अमृतम इदम ब्रह्मेदम सर्वम. अर्थ असा आहे की हे जे विद्युत तत्व आहे, हे विद्युत हेच समस्त भूतांचं मधु आहे आणि समस्त भूत या विद्युत तत्वाचेच भूत आहेत. ते परस्पर विद्युतचा आणि ह्या महाभूताचा संबंध आहे असं या ठिकाणी सांगितलंय. विद्युत हे तत्वस्वरूपामध्ये समष्टीमध्ये आहे आणि भूततत्व जे आहे ते पंचमहाभूतामधलं जे भूततत्व आहे त्या भूततत्वाचा संबंध हा परस्पराशी आहे. प्रत्येक भूतमात्र जे आहे ते त्या विद्युताचं मधु आहे आणि समस्त भूत त्या विद्युताचे हे जे मधु आहेत. तेव्हा ह्या विद्युतामध्ये तेजोमय अमृतमय पुरुष जो असतो, आता प्रत्येक जे काही बाहेर आविष्कृत असलेल्या तत्वाचं अधिष्ठान काय आहे हे सांगितले. तेव्हा अधिष्ठान जे आहे ते अमृतमय पुरुष आहे आणि त्याचं जे अध्यात्म आहे ते तेजस म्हणजे तेजोमय असा तो अमृतमय पुरुष आहे आणि तेच जे काय आहे त्यालाच हा आत्मा आहे ह्या वाक्याने दाखविलेलं आहे. तेव्हा असं हे तत्व जे आहे ते तत्व अमृत आहे, हे ब्रह्म आहे आणि हे सर्व काही आहे. म्हणून या प्रत्येक वेळी हे सगळं विस्तार करून शेवटी तत्वावर येतात आणि ते तत्वाबद्दल विवेचन करताना ह्यालाच आत्मा असं म्हणतात, हेच ब्रह्म आहे.
हेच अमृत आहे आणि हेच सर्व काही आहे, असं विवेचन प्रत्येक मंत्राच्या शेवटी केलेलं आहे. तेव्हा त्याच्यात अगदी थोडक्यात असे असं की विद्युत जो आहे तो मधू आहे, आणि विद्युतचा संबंध या मधुतत्वाशी आपल्या पंचज्ञानेंद्रियामध्ये त्वचेंद्रिय जे आहे, ह्या त्वचेमध्ये जी काही स्पर्श तन्मात्रा त्याच्यामध्ये जी असते ती विद्युत तत्वामुळेच चालते. त्यामुळे त्वचेच्या तेजामध्ये राहणारा जो तेजस पुरुष आहे ते अध्यात्म आहे, आणि त्या अध्यात्मामध्येच तोच आत्मतत्व आहे, तेच ब्रह्मतत्व आहे आणि तेच अमृततत्व आहे, असं त्याचा आशय आहे. तेव्हा प्रत्येकामध्ये हे अध्यात्म काय आहे, अध्यात्म या शब्दाचा अर्थ इथं असा आहे, अध्यात्म म्हणजे आपल्यामध्ये अंतर्भूत असलेले जे तत्व आहेत त्याला अध्यात्म म्हणतात. म्हणजे मन अध्यात्म आहे आपलं, बुद्धी अध्यात्म आहे, अहम ममत्व जे आहे ते सुद्धा अध्यात्माचा संबंध येतो. परंतु जे तत्वस्वरूपामध्ये इंद्रिय जे आहेत, ते इंद्रिय जे आहेत ते मनुष्याच्या करता व्यष्टी तत्वावर असलेले, हे सगळी प्रकृती जी आहे ती व्यष्टी मध्ये असल्यामुळे ती आत्मा आहे, आतमध्ये असणारा आत्मतत्व, असं ते आत्मतत्वाशी संबंधित आहे. तेव्हा त्या आत्मतत्वाशी संबंध ज्या शास्त्राचा येतो त्यालाच अध्यात्म असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो मंत्र आहे 9वा मंत्र, त्या 9व्या मंत्रावर काय म्हणतात ते बघूया. अयम स्तन इत्न्यु सर्वेशा स भूतानां मध्वस्य स्तनयज्ञोः सर्वाणि भूतानि मधु यश्चा यस्मिन् स्तनयज्ञौ तेजोमयो अमृतोमयः पुरुषो यश्चात् अयम अध्यात्मं शब्दः येसौ वरस्तेजोमयो अमृतमयः पुरुषो यमेव स यो या आत्मे अमृतम इदम ब्रह्मेदम सर्वम. तेव्हा आता पुढे जसं विद्युत आणि चंद्रमाबद्दल सांगितलं, तसं आता इथे मेघाबद्दल सांगितलं की मेघ काय आहे. तर मेघ हा समस्त भूतांचा मधू आहे, आणि समस्त भूत हा मेघाचा मधू आहे. हा जो या मेघामध्ये जो तेजोमय अमृतमय पुरुष आहे, आणि जे हे अध्यात्म शब्द जो वापरला आहे, तर व स्वरासंबंधी तेजोमय अमृतमय ह्या पुरुष जो असतो तोच हा अध्यात्म शब्द, व स्वरसंबंधी तेजोमय अमृतमय पुरुष असतो तोच हा आहे, आणि तोच हा आत्मा आहे. म्हणजे शेवटी या सगळ्यामध्ये आत्मतत्व कुठे आहे हे सांगितलंय. हे सर्व पंचमहाभूत आहेत, विविध प्रकारच्या समष्टी स्तरावरचे काही तत्व आहेत, व्यष्टी स्तरावरचे काही तत्व आहेत, काही व्यष्टीलाच अनुसरून अध्यात्म संबंधी काही तत्व आहेत, आणि त्या सर्व तत्वामध्ये एकमेव अद्वितीय हा आत्मा आहे, असं हे या वाक्याने दाखवलं गेलं आहे. तेव्हा हा जो आत्मा आहे तोच अमृत आहे, तेच ब्रह्म आहे, असं हेच तत्व जे काय आहे ते सर्व काही आहे. तेव्हा ह्याचा आशय सुद्धा असा आहे की मेघ जे आहेत ते मधु आहेत, आणि ह्या शब्दामध्ये राहणारा जो शब्द म्हणत असतात ते जर अध्यात्म आहेत, तरी हे विशेष रूपाने स्वरात राहत असतात. म्हणजे मेघामध्ये काय वैशिष्ट्य आहे की ते गर्जना करतात ना, म्हणून या ठिकाणी शब्दरूपात त्याच्यामध्ये आहेत, आणि विशिष्ट प्रकारचं त्याचं जे काही रूप आहे ते त्या स्वराने अभिव्यक्त होतं, आणि या कारणाने स्वरासंबंधी जो पुरुष आहे तेच अध्यात्म आहे, आणि तेच आत्मतत्व आहे, तेच ब्रह्मतत्व आहे, तेच हे अमृततत्व असून त्यालाच हे सर्वत्र सर्वव्याप्त असं आहे, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. जसं आता मेघाचा संबंध आला, आता मेघानंतर आकाशाबद्दल सांगतायत. 10वा मंत्र असा आहे की अयमाकाश हा सर्वेषां भूतानां मध्वस्य आकाशस्य सर्वाणि भूतानि मधु यश्चा अमस्मि अन्ना आकाशे तेजोमयो अमृतमयः पुरुषो यश्चात् मध्या अध्यात्मं य आकाशस्तेजोमयो अमृतमयः पुरुषो यमेव स यो आत्मेद अमृतम इदम ब्रह्मेदम सर्व. म्हणजे सगळ्या बाबतीत जो काही त्यांची भूमिका आहे ती जवळपास सारखी आहे. पण हे विविध का दाखवले, कारण आपल्या दृश्यमान आपण जेव्हा जगताला पाहतो, ब्रह्मांडाला पाहतो, तेव्हा आपल्याला विविधता दिसते, आणि ती विविधता ही आपल्यामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या अंतरंगामध्ये ती कशी आहे, आणि त्यांचा परस्परांचा संबंध कशामुळे येतो, तर त्या एकमेव अद्वितीय आत्मतत्व हे अंतर्बाह्य सर्वत्र सर्वव्याप्त आहे, आणि म्हणून तो संबंध येतो. म्हणून प्रत्येक विविध तत्वामध्ये ते शेवटी एकच आत्मतत्व आहे, असं हे सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आहे. तेव्हा या मंत्राचा अर्थ असा आहे
की हे आकाश जे आहे ते समस्त भूतांचा मधु आहे आणि समस्त भूत जे आहेत ते या आकाशाचे मधु आहेत. हा जो या आकाशामध्ये तेजोमय अमृतमय पुरुष आहे, हाच तो आहे जो की हा आत्मा आहे, या वाक्याने दाखविले गेले आहे. हेच अमृत आहे, हेच ब्रह्म आहे आणि हेच सर्व काही आहे. तेव्हा अशा प्रकारे अशा यामध्ये हेच सांगता येईल की आकाश मधु आहे आणि अध्यात्म पुरुष जो आहे तो हृदयाकाश आहे. आता व्यष्टीच्या स्वरूपामध्ये आकाशाचा संबंध कुठे येतो, तर तो हृदयामध्ये असलेलं जे आकाश आहे, तर ते हृदय आकाश आणि म्हणजे पूर्णपणे ब्रह्मांडाला व्याप्त असं आकाश, हे दोन्ही परस्परांशी समन्वयित आहे. आणि ह्याच्यामध्ये कोण समन्वय साधणारा आहे, तर ते आत्मतत्व आहे. आणि ते अंतरंगामध्ये अध्यात्म पुरुष आहे आणि बहिरंगामध्ये आणि अंतरंगामध्ये सर्वत्र एकमेव अद्वितीय हे आत्मतत्व आहे. असं त्याचा पुन्हा एकदा हा आशय होतो. त्याच्यानंतर पुढे 11वा मंत्र. आता याची थोडी पूर्वपीठिका सांगणं आवश्यक आहे की पृथ्वीपासून आकाशापर्यंत भूतगण आणि देहेंद्रिय संघात रूप देवगण हे उपकार करण्यासाठीच्या कारणानेच प्रत्येक देहधारीच्या साठी ते मधूच आहेत असे सांगितले गेले. आता ज्याच्याद्वारे प्रेरित केल्या जाते ते देहधारियांशी संबंध होऊन मधुरूपाने त्याचे उपकार होत असतात. त्याचे वर्णन इथे करायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा या वर्णनाचा आरंभ इथे केला जातोय. तेव्हा 11वा मंत्र. 11वा मंत्रामध्ये आता काय सांगितले, धर्म या शब्दावर सांगितलंय. अयम धर्म हा सर्वेषां भूतानां मध्वस्य धर्मस्य सर्वाणि भूतानि मधु यश्चा यमस्मिन् धर्मतेजो अमृतमयः पुरुषो यश्चायम अध्यात्मं धर्मस्तेजोमयो अमृतमयः पुरुषो यमेव सयो या यामात्म आत्मदेव अमृतम इदम ब्रह्मेदम सर्वम. आता ह्या धर्माबद्दलचं इथे विवेचन आहे. त्या धर्माबद्दल असं सांगितलं की धर्म जो आहे ना, धर्म म्हणजे जे धारण केल्यामुळे ज्याचं अभिव्यक्ती होते, त्या विशिष्ट प्रकारचा अणुरेणू असेल, जीव मात्र असेल, किंवा कोणतीही त्या ठिकाणी व्यक्तित्व असेल, तर त्याचं जे आचरण होतं त्या धर्मामुळेच होतं. ज्याचं त्याने धारण केलं आहे त्याला धर्म असं म्हणतात. ज्या गुणांचं धारण केलं आहे त्या गुणाच्या धारणेतून होणारी जी काही आचरण प्रणाली क्रिया जी होते त्याला धर्म असं म्हटलंय. तेव्हा हा जो धर्म काय आहे, तर समस्त भूतांचं ते वैशिष्ट्यच आहे. समस्त भूतांचा तो मधु आहे आणि समस्त भूत ह्या धर्माचे मधु आहेत. या धर्मामध्ये जो काही हा तेजोमय अमृतमय हा पुरुष आहे आणि जो जो काही त्या ठिकाणी आहे तत्व आहे, अस्तित्वाचा आभास जरी दिसत असला तरी जो अंतरंगामध्ये जो अखंड आहे, तर तो काय आहे, तर तोच तो अमृतमय पुरुष आहे. आणि जो हा हा आहे असं जे सांगतो, तर तो काय आहे, तर तो हा आत्माच आहे. आणि हा आत्मा आहे या वाक्याने सांगितलं गेलेलं आहे. तेव्हा हा आत्मा जो आहे तेच ते अमृततत्व आहे, तेच ब्रह्मतत्व आहे आणि तेच सर्व काही आहे. असं ह्या 11व्या श्लोकामध्ये धर्म या शब्दाबद्दल सांगितले. तेव्हा याचा आशय असा आहे की धर्म हाच मधु आहे. अयम हा या पदाचा प्रयोग हे प्रत्यक्ष वस्तूच्यासाठी होत असतो. जरी धर्म प्रत्यक्ष नसतो तरी देखील त्याच्यापासून होणारा प्रत्यक्ष कार्याचे कारण जे आहे ते अयम धर्म हा अशा प्रकारे प्रत्यक्षवत व्यवहार केला जात असतो. श्रुती स्मृतीरूप धर्माची व्याख्या तर केलीच गेलेली आहे की ही स्मृती ग्रंथ जे आहेत तेव्हा ज्याला कल्प सूत्र असं ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. वेदाच्या षडांगामध्ये कल्पसूत्र ज्याला म्हटलेलं आहे तीच स्मृतिरूप. आणि स्मृती म्हणजे विविध ऋषींनी स्मृती लिहिली. पराशर स्मृती आहे, मनुस्मृती आहे. तर ही स्मृती म्हणजे आचरण प्रणाली आहे पूर्ण. आणि ती आचरण प्रणालीचा संबंध हा धर्माशी आहे. तेव्हा स्मृतिरूप धर्माची व्याख्या ही आपण वेदामध्ये केलेली दिसतेच. आणि जो काही क्षत्रिय इत्यादीचा जो नियंता असतो, पृथ्वी आदीचे परिणामाच्या हेतूचे जे हेतू होण्याने जगताच्या विचित्रता करण्याची आहे. कारण हे परिणामामध्ये दिसणारी गोष्ट आहे. धर्म ही प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत नाही, पण ती परिणाम स्वरूपामध्ये दिसते. म्हणून आपल्याला असणारे जे अणुरेणू आहेत ते आपल्याला दिसत नाहीत, पण अणुरेणूच्या परस्पर जे काही अंतरंगामध्ये ज्या क्रिया होतात, ज्या परस्परांशी संबंधित ज्या क्रिया होतात आणि जे नवीन प्रकारचे जे अणु तयार होतात, तर त्या अणूच्या आविष्कारामध्येच हा धर्म दिसतो आपल्याला.
जोपर्यंत ते शांत आहेत तोपर्यंत धर्माचं दर्शन होणार नाही. पण ज्यावेळेस ते एकमेकाशी संलग्न होतात आणि संयुग तयार होतात, तेव्हा त्या संयुगाचा जो आविष्कार आहे तर तो आविष्कार त्या धर्मामुळेच होतो. आणि ही जगताची सर्व विचित्रता आणि प्राण्यांच्या द्वारे पालन केलेले हे त्याचे स्वरूप आहे. तेव्हा आचरण पालन करणे हाच धर्माचा आविष्कार आहे. या कारणाने देखील हा धर्म अशा प्रकारे प्रत्यक्ष रूपाने त्याचा उल्लेख केलेला आहे. तेव्हा हा धर्म म्हणजे हे त्याचं आचरण, या आचरणामधून तो धर्म अभिव्यक्त झालेला आहे. तेव्हा कुठल्याही प्रकारची क्रिया आणि कुठल्याही प्रकारचा जीवमात्राचा मनुष्याचं आचरण जे आहे त्या आचरणाचा जो संबंध आहे तो त्याच्यामध्ये असलेल्या धर्मतत्वाशी आहे. तेव्हा शास्त्र आणि आचाररूप सत्य हे आणि धर्माचे अभेद्य रूपाने निर्देश केला जात आहे. परंतु एकत्व होण्यावर देखील येथे त्याचे भेदरूपाने व्यवहार केला गेला आहे. म्हणजे बाह्य रूपामध्ये त्याचे जे भेदरूप व्यवहार आहेत, कारण ती प्रकृती आहे आणि प्रकृतीमध्ये आणि व्यवहारामध्ये भेद हा येतोच. त्या भेदरूपाने व्यवहार केला गेलेला आहे तिथे. कारण काय, की दृश्य आणि अदृश्य रूपाने तो कार्याचा आरंभकच आहे. तो धर्म जो आहे तो कार्याचा मूल आहे आणि कार्याचा आरंभक आहे. आणि त्यामध्ये जो अपूर्व संज्ञक अदृश्य धर्म हा असतोच. ते आपल्या या सामान्य आणि विशेषात्मक अदृश्य रूपाने कार्याचा ते आरंभ करत असतो. तो सामान्य रूपाने पृथ्वी आदीचा देखील तो प्रेरक तत्व आहे. आणि विशेष रूपाने अध्यात्म देहेंद्रिय संघात आहे. तर देहेंद्रिय संघ म्हणजे देह आणि इंद्रिय, म्हणजे जो स्थूल देह आणि सूक्ष्म देह या दोघांच्या बरोबरीने जे दशेंद्रिय जे असतात, याचा जो एक समुच्चय आणि संघ आहे, त्या संघाला धारण करणारा जे तत्व आहे तेच अध्यात्म आहे. आणि ते तत्व म्हणजेच तो जीवात्मा आहे. मुख्य म्हणजे जीवात्म्याची इथे संदर्भ दिलेला आहे. तेव्हा त्यापैकी पृथ्वी इत्यादीचा प्रेरक असल्या कारणाने यश्चास्मिन धर्मे तेजोमया हे वाक्य आहे. आणि अध्यात्मम इत्यादी वाक्य हे देहेंद्रिय संगताच्या कर्त्यासाठी आहे. जो धर्मामध्ये राहत असतो त्यास धार्मा असं सुद्धा त्याला संबोधन करत असतं. धर्म पाळणारा तो धार्मा असं या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आणि अशा प्रकारे हा 11वा मंत्र इथे संपतो. नंतर 12वा मंत्र. इदम सत्यम सर्वेशा भूतानां मध्वस्य सत्यस्य सर्वाणि भूतानि मधु यश्चास अस्मिन् सत्ये तेजोमय अमृतमय पुरुषो यश्चाय अध्यात्मं सत्यते सत्यस्तेजोमयो अमृतमय पुरुषो यमेव सयो यमा आत्मेद अमृतम विदम ब्रह्मेदम सर्वम. अर्थ असा आहे की सत्य नावाची जी गोष्ट आहे ही अंतिम गोष्ट आहे. आणि सत्य ह्या समस्त भूतांचा मधू आहे. आणि समस्त भूत जे आहेत ते सत्याचे मधू आहेत. हा जो या सत्यामध्ये तेजोमय पुरुष असतो आणि जे हे अध्यात्म सत्य संबंधी तेजोमय अमृतमय पुरुष आहे हाच तो आहे, जो की हा आत्मा आहे या वाक्यात दाखविले आहे. तेव्हा हा जो आत्मा आहे तेच अमृत आहे, म्हणजे ज्याचा मृत्यू नाही, अविनाशी म्हणजेच अमृत तत्व आहे. आणि हेच ते ब्रह्म आहे आणि हेच ते सर्वत्र सर्वव्याप्त सर्व काही आहे. असा याचा शब्दशः अर्थ या 12व्या मंत्राचा आहे. आणि त्याचा आशय असा आहे की अशा प्रकारे तो जो धर्म आहे तो दृश्य आणि अनुष्ठेयमान असतो आणि आचार रूपाने सत्य ही संज्ञा असणारा जो आहे तोच तो धर्म आहे. धर्मालाच सत्य असं म्हणत, धर्मच सत्य आहे. आणि त्या सत्य धर्माचं अवलंबन जो करतो तोच मुक्त होतो, असा सुद्धा इथे एक संदेश आहे. आणि तो तो देखील सामान्य आणि विशेष रूपाने जो दोन प्रकारचा असतो. सामान्य रूप ही पृथ्वी आदीशी संबंध ठेवणारा आहे आणि विशेष रूपाचा आविष्कार जो आहे तो स्वभावाशी संबंधित आहे. तो देहेंद्रिय संघात याच्याशी त्याचा संबंध आहे. त्यामुळे तिथे पृथ्वी आदीने संबंध हा वर्तमान क्रियारूप सत्यामध्ये आणि अध्यात्म म्हणजे हे देहेंद्रिय संघाताच्या संबंधात असल्यामुळे सत्यामध्ये जे काही होणार आहे त्यास सत्य असं सात्य असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ही जी गोष्ट सत्याने वायू चालत असतो, या अन्य श्रुतीने सुद्धा हे सिद्ध होतं की ज्या ज्या काही क्रिया आहेत त्या क्रियेचा आधारभूत तत्व जे आहे ते जसं धर्म आहे तसंच त्या ठिकाणी त्या धर्मालाच सत्य असं म्हटलेलं आहे. तेव्हा सत्याच्याच अधिष्ठानाखाली सर्व काही ब्रह्मांडातल्या क्रिया होत असतात. या अन्नश्रुतीने देखील हे साध्य झालेलं आहे. तेव्हा अन्यश्रुती सुद्धा हीच गोष्ट सांगितली. आता 15वा मंत्र त्याची पूर्वपीठिका काय ते पाहू. 15 मंत्रामध्ये हे देहेंद्रिय संघात हे विशेष रूप धर्म आणि सत्यद्वारा प्रेरित आहेत.
जे देहेंद्रिय संघ आहे तो म्हणजेच जीवात्मा आहे. त्यांनी हा संघ म्हणजे ह्याला संघटित करून ज्यांनी त्याची धारणा केली आहे तर तो जीवात्मा आहे. आणि ज्याची धारणा केली आहे त्याला देहेंद्रिय संघ असं म्हटलेलं आहे. तेव्हा हे देहेंद्रिय संघात जे विशेष धर्म आणि सत्यद्वारा जे प्रेरित आहे, हे ज्या जातीविशेषाने संयुक्त होत असतं, तो जातीविशेष मनुष्य इत्यादीमध्ये आहे. तेथे संपूर्ण जीवसमुदाय हा मनुष्यादी जातीविशिष्ट होऊनच परस्पर उपकार्य उपकारक भावाने विद्यमान दिसून येतो. आणि म्हणून आता पुढचा मंत्र आहे, हा 13वा मंत्र. 13वा मंत्र असा आहे की इदम मनुष्यम सर्वेषां भूतानां मध्वस्य मनुष्यस्य सर्वाणि भूतानि मधु यश्चायमस्मिन् मानुषो तेजोमय अमृतोमय पुरुषो यमय यमे स यो यत्मात् आत्मेदम अमृतम इदम ब्रह्मेदम सर्वम. मनुष्य जाती अर्थ असा आहे की ही जी मनुष्य जाती समस्त भूतांचा मधु आहे आणि समस्त भूत ह्या मनुष्य जातीचा मधु आहे. हे ज्या मनुष्य जातीमध्ये तेजोमय अमृतमय जो काही पुरुष असतो आणि जो हे अध्यात्म मानुष तेजोमय अमृतमय जो पुरुष आहे, हेच ते आहे. आणि जे की हा आत्मा आहे असे श्रुतीद्वारे दाखवले गेले आहे, हेच ते अमृत आहे, हेच ते ब्रह्म आहे आणि हेच सर्व आहे, असा या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा याचा संक्षिप्त अर्थ असा आहे की मनुष्य इत्यादी ज्या जाती आहेत ते देखील समस्त भूतांचे मधु आहेत. आणि ती मनुष्य जाती देखील बाह्य आणि आध्यात्मिक भेदाने दोन प्रकारे निर्देशित केलेली आहेत. त्या मनुष्य जातीचा संबंध ब्रह्मांडाशी कसा आहे हे या ठिकाणी विशद केलंय. की त्या ठिकाणी मनुष्यजात जी आहे ती अध्यात्मदृष्टीने अंतरंगामधल्या भेदाने युक्त आहे आणि बाह्य दृष्टीने जर विचार केला तर ती समस्त भूतांचा मधु आहे, अशा प्रकारचा त्याचा संबंध लावलेला आहे. त्यानंतर पुढचा 14वा मंत्र असा आहे की जो पण मनुष्य इत्यादी जाती विशिष्ट देहेंद्रिय संघात असतो तो त्याच्या संदर्भात काय मंत्र आहे तो बघा. अयमात्मा सर्वेषां भूतानां मध्वस्या आत्मनः सर्वाणि भूतानि मधुयश्चायमस्मिन् आत्मानि तेजोमय अमृतोमयः पुरुषो यश्चायमात्मा तेजोमय अमृतमयः पुरुषो यमेव स यो यमात्मे अमृतम इदम ब्रह्मेदम सर्वम. म्हणजे आता हा जो आत्मा जो आहे म्हणजे देहधारी आत्मा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, जीवात्मा असं म्हणतो. तर हा जो जीवात्मा आहे तो समस्त भूतांचा मधु आहे आणि समस्त भूत या आत्म्याचे मधु आहेत. हा जो या आत्म्यामध्ये तेजोमय अमृतमय पुरुष आहे आणि जो हा आत्मा तेजोमय अमृतमय आहे तो आत्मा आहे. आता या ठिकाणी जीवात्मा आणि आत्मा हे दोन शब्द इथे वापरलेत. प्रारंभ केलेल्या मंत्राच्या अर्थाला सांगताना तेव्हा तो हा आत्मा समस्त भूतांचा मधु आहे सांगितलंय. आणि पुढे जेव्हा त्याचं वर्णन करताना त्याच्यामध्ये असलेला जो तेजोमय अमृतमय पुरुष आहे तो हा आत्मा तेजोमय अमृतमय पुरुष आहे आणि हाच तो आत्मा आहे असं पुढे सांगितलंय. त्या दोन्हीचा अर्थ आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे की शुद्ध आत्मा म्हणजे काय आणि जीवात्मा म्हणजे काय. आणि जीवात्म्यामध्ये जे अधिष्ठानात जो तेजोमय अमृतमय पुरुष आहे तोच हा आत्मतत्व आहे, या वाक्याने इथे सांगितलं गेलेलं आहे. तेव्हा हे जे तत्व आहे मूलभूत जे अधिष्ठानामध्ये जे अखंड आविष्कारात येत असतं परंतु आविष्कारामध्ये भेद दिसतो, तर ते जे काही अधिष्ठानामध्ये असणारं तत्व आहे त्यालाच आत्मतत्व म्हटलेलं आहे. आणि तेच अमृत आहे, तेच ब्रह्म आहे, तेच सर्व आहे. तेव्हा याचा आशय असा की हा जो आत्मा त्यांनी देह धारण केलेला आहे तो समस्त देहाभूतांचा मधु आहे, असं या ठिकाणी त्याचा निष्कर्ष आहे. त्याच्यावर शंका विचारलेली आहे की परंतु हा तो शारीर शब्दाने पृथ्वीचा पर्याय आहे. आता हा ज्याला तुम्ही जीवात्मा म्हणता त्यांनी तो शारीरी असं म्हटलेलं आहे. भगवद्गीतेत सुद्धा शरीर आणि शारीर असे दोन शब्द वापरलेत. ज्याने शरीर धारण केलेलं आहे त्याला शारीर असं म्हटलंय. शरीर धारण करणारा जो आहे तोच शारीर म्हणजेच तो जीवात्मा आहे आणि तो सर्व भूतांचा संबंध त्याचा आहे म्हणून तो संपूर्ण भूताचा मधु आहे. म्हणून ह्यांनी इथे शंका अशी व्यक्त केली की तो जो जीवात्मा आहे तो तर शारीर आहे, तेव्हा तो खऱ्या अर्थाने पृथ्वीचाच पर्याय आहे. हे बरोबर आहे का असा प्रश्न, अशी शंका विचारली. त्याच्यावर
गुरु त्याचे समाधान करताना म्हणतात ते नाही, असं नव्हे. कारण ते तर केवळ पृथ्वी ही तर केवळ एक पार्थिव आहे आणि केवळ पार्थिव अशंकाचं हे ग्रहण केले गेले आहे. परंतु येथे सर्वात्मा आहे, ज्यामध्ये अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैव इत्यादी सर्व प्रकारची विशेषताचा अभाव असतो. जो आत्मतत्व, जो अधिष्ठाता जे आत्मतत्व आहे, त्याच्यामध्ये हे त्रिविध जे काही आविष्कार आहेत त्याचा पूर्णपणे अभाव असतो. त्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये केवळ महाभूत जे आहेत, म्हणजे भगवद्गीतेतल्या 7व्या अध्यायात सुद्धा त्यांनी परा आणि अपरा प्रकृती म्हटलेलं आहे. तर पराप्रकृती जी आहे, ती पराप्रकृती कशी आहे, तर अपरा प्रकृतीला जो धारण करतो ती पराप्रकृती आहे. आणि त्या पराप्रकृती म्हणजेच तो जीव आहे, म्हणजे तो जीवात्मा आहे. तर तो जीवात्मा काय करतो की ह्या सगळ्या प्रकृतीला हा धारण करतो आणि त्याचा त्या ठिकाणी मायेचा प्रभाव त्याच्यावर होऊन तो म्हणतो मीच देह आहे, माझाच देह आहे, असा जो अहम ममत्व देहामध्ये ठेवतो, जो देहामध्ये आसक्त असतो आणि देहभावात फिरत असतो, तो जीवात्मा. परंतु त्याचं खरं सगळं स्वरूप जर पाहिलं आपण, तर तो शुद्ध बुद्ध आत्मा आहे. तो हे अमृत तत्व हे त्याचं अधिष्ठान आहे. परंतु ते लक्षात येत नाही आणि म्हणून ही आशंका होते की तो जो जीवात्मा आहे तोच पार्थिव आहे का, असं वाटतो. पण तो पार्थिव नव्हे. जीवात्मा आणि त्याच्यामध्ये त्या जीवात्म्याने धारण केलेली प्रकृती, ह्याच्यामध्ये जो भेद आहे तो समजून घेणं आवश्यक आहे. जीवात्मा मूलतः आत्मस्वरूपात अमृततत्व आहे. म्हणून जीवात्म्याचं वर्णन करताना भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायात म्हटलंय की हा जीवात्मा जो आहे त्याला कुठल्याही शस्त्राने, कुठल्याही पंचमहाभूतांनी त्याला नष्ट करता येणार नाही. तो अमरतत्व आहे असं म्हटलेलं आहे. आणि प्रकृती जी आहे ही जी आहे हे मृत आहे, म्हणजे ती अमृत नव्हे, तर ती सतत परिवर्तनशील आहे. म्हणून त्या पंचमहाभूताला जीवात्मा म्हणता येणार नाही. जर तुम्ही त्या दोन्हीमध्ये गल्लत केली तर मग जीवात्मा जो आहे तो नष्ट होणार आहे असं सिद्ध होईल. तर जीवात्मा नष्ट होत नसतो, तर तो उत्पत्ती स्थिती लयाच्या पलीकडे असतो. परंतु जीवभावामुळे त्याला असं वाटतं की मी देह आहे आणि माझा देह आहे. तर हे त्याला समजत नाही. आणि हे समजण्याकरताच हा मंत्र आहे की जे समस्त भूत जे आहेत किंवा देवगण जे आहेत, हे देवगण सुद्धा हे जीवात्मेच आहेत आणि ते आपलं वैशिष्ट्य दाखवत असतात. जिथे विशिष्टता आहे त्या ठिकाणी वैशिष्ट्य दाखवलं जातं, तो जीवात्मा. आणि भूत व इंद्रिय संघामध्ये तो असतो. तेथे ते हा आत्मा असे सांगितला गेलेला आहे. तर हा आत्मा जो शब्द वापरला, तर त्या जीवात्म्याचं जे मूलभूत स्वरूप आहे, मूलभूत जे अधिष्ठान आहे, त्या अधिष्ठानाला हा आत्मा असं म्हटलंय. तेव्हा पृथ्वी इत्यादीमध्ये अध्यात्म पुरुषाचे एकदेश रूप निर्देश केलेला आहे. कारण पृथ्वी इत्यादी जे पंचमहाभूत आहेत किंवा ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय इत्यादी सूक्ष्म प्रकृती आहे, ती ही सगळी प्रकृती जी आहे ती त्या पुरुषाने धारण केलेली आहे. पुरुष म्हणजे प्रकृती नव्हे, हे समजणं आवश्यक आहे. आणि त्यांनी ती धारण केल्यामुळे तो काय झाला, एकदेशी रूपाने त्याचा निर्देश करण्यात आला. कारण तो त्या प्रकृतीला आसक्त झाला, त्याला चिकटून बसला. आणि म्हणून देह म्हटलं की त्या देहधारीमध्ये तो जो देही असतो, तो देही सुद्धा हा एकदेशीय होतो. याचं कारण काय की त्यांनी धारण केलेला जो देह आहे तो एकदेशीय आहे, तो सर्वत्र सर्वव्याप्त नाही आहे. कारण तेच मुळातून प्रकृती आहे. पण प्रकृतीला धारण करणारा जो पुरुष आहे, जोपर्यंत तो प्रकृतीला धारण करतो तोपर्यंत तो एकदेशीय आहे. पण ज्यावेळेस त्याला स्वतःचं स्वरूप कळतं आणि जेव्हा तो आत्मस्वरूपाशी अभिन्न होतो, त्यावेळेस तो मात्र एकदेशीय राहत नाही. तर त्यावेळेस तो सर्वत्र सर्वव्याप्त तत्व होतो. तेव्हा इथे कोणी अध्यात्म विशेष न होण्याच्या कारणाने त्याचा निर्देश केला आहे. परंतु येथे काही अध्यात्म विशेष न होण्याच्या कारणानेच त्याचा निर्देश केला गेला नाही. ह्या भिन्न असलेल्या जो विज्ञानमय पुरुष राहून जात असतो, ज्याच्यासाठी की हे देहेंद्रिय संघाच्या रूपात आत्मा आहे आणि जो हा आत्मा आहे असे सांगून दाखवले आहे. तेव्हा दोन्हीचाही अर्थ आपल्याला कळायला पाहिजे की जेव्हा हा आत्मा आहे अशा प्रकारचा ज्यावेळेस उच्चार केला, तेव्हा त्याचा अर्थ असा येतो की त्या ठिकाणी तिथे त्याने ह्या देहाशी अनासक्त असलेला तो देह, अनासक्त निष्काम भाव ज्याचा आहे, हे देहाचेच आत्म्याचेच लक्षण आहेत, देहाचे लक्षणं नाही आहेत. तेव्हा ह्याच्यापासून जो अलिप्त होतो आणि जो स्वतंत्र आपलं अस्तित्व ज्याचं आहे ह्याचं त्याला संपूर्णपणे त्याचं ज्ञान होतं, तर तो त्यावेळेस काय होतो, तर तो आत्मस्वरूप होतो. तोच आत्मा आहे. त्यालाच पुरुष, त्यालाच अमृत असं म्हटलंय, त्यालाच ब्रह्मतत्व असं म्हटलंय. तर हे आपल्याला इथे परिपूर्णपणे ह्या व्याख्या समजल्या पाहिजेत आणि ह्याच्यातले हे जे काही भेद आहेत
तेही आपल्याला समजले पाहिजे. त्याच्यानंतर आता पुढचा 15वा मंत्र. 15व्या मंत्रामध्ये आत्म्याचं हे सर्व अधिपतित्व काय आहे आणि सर्व श्रेयत्व निरूपण काय आहे हे तुम्ही पहा. याच्यावर की आत्मा हा सर्वत्र आहे, सर्वत्र त्याचं आधिपत्य आहे आणि त्याचं सर्व श्रेयत्व सुद्धा त्याचं निरूपण आहे. तेव्हा हा जो काही अध्याय आहे, हा जो मंत्र आहे 15वा अध्याय, 15व्या मंत्रातला, तर तो मंत्र काय आहे तो आपण आता पाहूया आणि मग त्याचा अर्थ पाहूया. स वा अयमात्मा सर्वेषां भूतानां अधिपतिः सर्वेषां भूतानां राजा तद्यथा रथनाभौ च रथने मौ चाराः सर्वे समर्पिता एवमेव अस्मिन् आत्मानि सर्वाणि भूतानि सर्वे देवाः सर्वे लोकाः सर्वे प्राणाः सर्व एत आत्मनः समर्पितः. अर्थ असा आहे की तो जो काही आत्मा आहे तो समस्त भूतांचा अधिपती आहे. म्हणजे जो या आत्मतत्वाशी आपण विचार करतो तेव्हा त्याला मधु शब्द वापरलेला नाहीये. तर तो अधिपती या ठिकाणी समस्त भूतांचा तो राजा आहे. या विषयामध्ये दृष्टांत असं दिलेलं आहे की रथाची जी नाभी असते आणि रथाची जी नेमी असते, नेमी म्हणजे जिथे आरी आरी असते, सर्वत्र आरी म्हणजे जे त्या मध्यभागातून त्या चाकाच्या परिघापर्यंत जाणाऱ्या ज्या काड्या आहेत त्याला आपण नेमी असं म्हणतो आणि मध्यबिंदू जो आहे त्याला नाभी असं म्हणतो. तेव्हा ज्या प्रकारे रथाची नाभी आणि रथाची नेमी याच्यामध्ये आरे समर्पित केलेले असतात. आरे म्हणजे त्याला जोडणाऱ्या रेषा. तेव्हा या आरे जे आहेत ते समर्पित असतात. अशा प्रकारे या आत्म्यामध्ये समस्त भूत, समस्त देव, समस्त लोक, समस्त प्राण हे सर्वच हे आत्म्याला समर्पित असतात आणि म्हणून तो आत्मा जो आहे तो अधिपती आहे. आत्म्याला तिथे काय म्हटलेलं आहे की ह्या सर्व भूतमात्राचा या प्रकृतीचा तो अधिपती आहे, तो त्याचा राजा आहे. ज्याच्या पहिल्याच पर्यायामध्ये आशय त्याचा सांगताना असं म्हणतात की पहिल्याच पर्यायामध्ये तिथे उपदेश झालेला नाहीये. त्या अवशिष्ट विज्ञानमयाचा अंतिम पर्यायामध्ये ज्या आत्म्यामध्ये प्रवेश करून गेला आहे तो येथे हा आत्मा आहे अशा प्रकाराने सांगितलं गेला आहे. म्हणजे जेव्हा हा आत्मा आहे असं म्हटलं तेव्हा तो सर्व उपाधीपासून तो अलिप्त झालेला आहे. तो प्रकृतीपासून अलिप्त झालेला आहे. तो अविद्याकृत ही देहेंद्रिय संघरूप जो जीवात्मा आहे त्याच्यापासून त्याचा जीवभाव संपलेला आहे. त्यामुळे हा आत्मा अशा प्रकारे सांगितला गेलेला असल्यामुळे ही अविद्याकृत देहेंद्रिय संघात रूप उपाधीने युक्त जो जीव आहे तो जीवाचा ब्रह्मविद्येद्वारे परमार्थ आत्म्यामध्ये प्रवेश झाला. म्हणजे यावेळेस ब्रह्मविद्येचं त्याला शिक्षण मिळतं, ज्या बोध मिळतो. ब्रह्मविद्येचा बोध झाला की त्याचा जीवभाव संपतो आणि तिथे आत्मभाव निर्माण होतो आणि त्या आत्मभावामध्ये तो परमार्थ रूप आत्म्यामध्ये प्रवेश करतो आणि त्याने प्रवेश करून दिल्या जाण्यावर तो अशा प्रकारे सांगितला गेलेला आहे की आत्मा अर्थात आत्मभावास प्राप्त झालेला विद्वान हा अंतर बाह्य शून्य पूर्ण आणि प्रज्ञानभूत असतो. त्या समस्त भूतांचाच तो आत्मा आहे आणि सर्वद्वारा उपास्य असा आहे. सर्व भूतांचा तो अधिपती आहे आणि सर्व भूतामध्ये तो स्वतंत्र आहे. तेव्हा ही की कुमार आणि मंत्र्याप्रमाणे नाही तर मग कशा प्रकारे आहे तर तो समस्त भूतांचा राजा आहे. त्याला अधिपती असं म्हटलेलं आहे. तेव्हा अधिपती हे राजत्वाचेच विशेषण आहे आणि कोणी पुरुष जो आहे तो राजोचित्तवृत्तीचा आश्रय राजा तर होतच असतो परंतु अधिपती होऊ शकत नाही. तेव्हा अधिपती हे राजापेक्षाही श्रेष्ठ पद आहे. या कारणाने त्यास अधिपती हे विशेषण देत असतात. असे भूतात्मा ब्रह्मवेत्ता विद्वान हे मुक्त असतात आणि श्रुतीमध्ये प्रथम सांगितले गेले आहे की ब्रह्मविद्येने आम्ही सर्वरूप होऊन जातो असे मनुष्य जो मानत असतो तेव्हा त्या ब्रह्मनेच काय जाणले त्याच्यामुळे तो सर्वरूप होऊन गेला त्याचीच ही व्याख्या केली आहे. अशा प्रकारे हे गुरु आणि शास्त्राने आत्म्यासच सर्वात्म भावाने ऐकून तर्काद्वारे मनन करून आणि ज्या प्रकारे मधुब्राह्मणात दाखविले गेले आहे त्या प्रकारे उक्त लक्षण असणारे या ब्रह्मविज्ञानाचेच साक्षात जाणून ती प्रथमच ब्रह्म असताना आधी अविद्यावश अब्रह्म बनला गेला आहे. म्हणजे ज्यावेळेस तो जीवभाव चिकटला त्यावेळेस त्या प्रकृतीमध्ये तो आसक्त झाला म्हणून ती अविद्या आहे
आणि अविद्या झाल्यामुळे तो अब्रह्म झाला असं म्हटलंय. तेव्हा सर्वरूप होतानाच तो असर्व होता आणि ह्या ज्ञानाच्याच द्वारे तो या अविद्येस नष्ट करून तो वेत्ता म्हणजेच ब्रह्मस्वरूप होताना देखील, ब्रह्म आणि सर्वरूप होताना देखील तो सर्व काही होऊन गेला. ज्याच्यासाठी हे सर्व प्रकरण आरंभ केले त्या शास्त्राचे तात्पर्य समाप्त होऊन गेले आहे आता. आणि त्या सर्वांचे आत्मभूत सर्वात्म ब्रह्मवेत्यामध्ये सर्व जगत समर्पित झालेले आहे, अशा अर्थामध्ये हा दृष्टांत दिला आहे. ज्या प्रकारे ही गोष्ट प्रसिद्ध आहे की रथाची नाभी आणि रथाच्या नेहमीत सर्व काही समर्पित असतं, त्याच प्रकारे या परमात्मभूत ब्रह्मवेत्या हा आत्म्याच्या ब्रह्मापासून स्तंभापर्यंत समस्त भूत, अग्नी इत्यादी समस्त देव, भूरलोक आदी समस्त लोक, वाक आदी समस्त प्राण आणि जलामध्ये प्रतिबिंबित चंद्राच्या समान प्रत्येक शरीरात प्रवेश करणारे हे अविद्या कल्पित समस्त समस्त हे आत्मा जो आहे तो समर्पित, आत्म्यामध्ये तो समर्पित आहे, असा याचा अभिप्राय आहे. हे सर्व जगत हे ह्याच्यामध्ये समर्पित आहे. प्रथम जे श्रुतीने सांगितले होते की ब्रह्मवेत्ता वामदेवाने जाणले होते की मी मनु आहे, मी सूर्य देखील आहे, झालो होतो. आणि तेथे सांगितले आहे की ह्या सर्वात्म भावाची ही जी व्याख्या झाली आहे, तो हा विद्वान ब्रह्मवेत्ता सर्वोपाधी, सर्वात्मा आणि सर्वरूप होऊन जात असतो. आणि उपाधी शून्य, संज्ञा शून्य, अंतर बाह्य शून्य, पर्ण आणि प्रज्ञान घन, अजन्मा, अजर, अमर, अभय, अचल, नेती नेती आणि अस्थूल, असूक्ष्म इत्यादी विशेषण असणारा तो होऊन जातो. परंतु या अर्थास न जाणणारे काही तार्किक आणि आपणास पंडित मानणारे लोक जे आहेत, ते शास्त्राच्या तात्पर्याचाच अर्थ आणि विपरीत करून त्याला विविध प्रकारच्या कल्पना ह्या ते जोडत असतात आणि ते अगाध मोहास प्राप्त होत असतात. त्या या अर्थाचा या अनेजतकम मनसो जवी हा आणि तदे जती तन्नई जती हे दोन मंत्र जे आहेत ते अनुवाद करत असतात. आणि तैत्तिरीय उपनिषदामध्ये देखील सांगितलं असं आहे की ज्या प्रकारपासून पर आणि अपर असं काहीच नसतं आणि जो ब्रह्मवेत्ता हे समगान करत असतो की मी अन्न आहे, मी अन्न आहे, मी अन्न आहे, अशा प्रकारे छांदोग्य उपनिषदामध्ये सुद्धा सांगितलं आहे. तेव्हा हसत खेळत आणि रमण करताना आपल्या शरीराचा शुद्ध न राखता विचारत असतो की तो जर पितृलोकाची कामना करत असतो तर त्याच्या संकल्पनेनेच पितर तेथे उपस्थित होऊन जात असतात. आणि सर्वगंध सर्वरस इत्यादी अथर्वण मुंडक उपनिषदामध्ये सांगितलं आहे की तो सर्वज्ञ आणि सर्ववित्त आहे. तो दुसऱ्यापासून अधिक दूर आणि येथे समीपमध्ये आहे. कठ कठवल्लीमध्ये देखील सांगितलं आहे की तो अणुपेक्षाही अणु आणि महानापेक्षाही महान आहे. त्या हर्षसहित आणि हर्षरहित देवास ईशोपनिषदामध्ये सांगितले आहे की तो स्वयं स्थिर राहून स्वयं सर्व धावणाऱ्याच्या पुढे जात असतो. तो स्थिर असताना सुद्धा तो धावत असतो आणि धावताना सुद्धा तो इथंही आहे आणि तिथंही आहे, असा सर्वत्र सर्वव्याप्त असतो. सगळीकडे तो पोहोचत असतो. आणि गीतेमध्ये देखील सांगितलं की मी क्रतू, मी यज्ञ आहे, मी जगताचा पिता आहे, तो कोणाच्याही पापपुण्यास ग्रहण करत नाही, अशा प्रकारे त्याचं वर्णन आहे. जो समस्त भूतामध्ये परमेश्वरास समभावाने स्थिर पाहत असतो, पृथक पृथक भूतामध्ये अखंड रूपाने स्थित तो सर्वांचा संहार करणारा आणि सर्वांस उत्पन्न करणारा आहे असं जाणलं पाहिजे. इत्यादी प्रकाराने हे शास्त्र अभिप्रायाच्या विरुद्ध असे बसणारा मानून या चित्ताच्या सामर्थ्याने असा अर्थ जो आहे निर्णय करण्यासाठी भिन्न भिन्न कल्पना आणि आत्मा आहे आणि आत्मा नाही, तो कर्ता आहे, तो अकर्ता आहे, तो मुक्त आहे, तो बद्ध आहे, क्षणिक विज्ञान मात्र आहे, शून्य आहे, इत्यादी विकल्प करताना अविद्येचे हे अंतिम ठिकाण प्राप्त करत नाही. कारण की सर्वत्र विरुद्ध धर्मच दिसून येतात आणि म्हणून त्यामध्ये जे श्रुती आणि आचार्याने दाखवलेल्या या मार्गाचे अनुसरण करणारे आहे तेच अविद्येचे अंतिम ठिकाण पार करत असताना आणि तेच या अगाध मोहसमुद्रास तरुण जातील. दुसरे लोक जो आपल्या बुद्धीचे कौशल्याचे अनुसरण करत असतात त्यास ते कधीही तरुण घेऊन जाणार नाही. त्यामुळे तर्कप्रधान नसून ते ह्या ठिकाणी तिथे संबंध सद्गुरूकडून घेतलेलं जे ज्ञान आहे ते जसंच्या तसंच ज्यांनी स्वीकार केलं आणि त्याचा अंगीकार करून आचरण केलं तर तोच हा ब्रह्मवेत्ता होतो, असं या ठिकाणी सांगितलं आहे. तेव्हा इथे हा 15वा मंत्र जो आहे ते संपन्न झाला आहे. इथे आपण थांबूया आणि पुढच्या रविवारी 16व्या मंत्रापासून आपण अभ्यास करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.